नमस्कार मंडळी. आजची कथा खूप छान आहे. सिंगल मदरहूड किती कठीण असतं हे सांगणारी ही कथा आहे. आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका पार पाडत असताना त्या स्त्रीच्या मनाची खूप घालमेल होत असते. मुलांना प्रेम देणं, त्यांची काळजी घेणं हा मातृत्वाचा सहज भाव अंगी असतोच. पण त्या एकट्या स्त्रीला वडिलांची भूमिका पार पाडताना मुलांना शिस्त लावणं, बंधनात ठेवणं, प्रसंगी त्यांच्याशी कठोर वागणं या गोष्टीसुद्धा सांभाळाव्या लागतात. पण हे सगळं करायच्या आधी त्या आईलाच त्या चौकटीत स्वतःला बांधून घ्यावं लागतं. आपल्या मुलांचे निर्णय चुकणार नाहीत ना, ही टांगती तलवार सतत डोक्यावर फिरत असते. कारण पालक म्हणून आता दुहेरी आणि सर्वस्वी जबाबदारी तिच्या एकटीची असते. मनातली ही चलबिचल, धाकधूक शेअर करायला सुद्धा कुणी नसतं. म्हणूनच परमेश्वराकडे मुलांना योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी ती मागत राहते. अशा आईच्या मनस्थितीचं या कथेत वर्णन आहे. स्वतःचं आयुष्य मुलांसाठी बांधून घेतलेल्या आईने मुलं सेट होताच क्षणी स्वतःचे हात अगदी अलगदपणे सोडवून घेतले. त्यांना मोकळं केलं, स्वतः मोकळी झाली आणि नात्याचं बंधन अगदी सैल करून टाकलं. आई आणि मुलांच्या प्रेमाची एक छान कथा तुम्हाला आवडणारच आहे. तेव्हा कमेंट करून जरूर कळवा. सोबतच लाईक, शेअर, हाईप सुद्धा करा. आणि मुख्य म्हणजे मनकथास्तूच्या कथा आवडत असतील तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. कादंबरी सुरू करा अशा सुद्धा काही कमेंट आल्या. कादंबरी लिहायला घेतली आहे बरं, लवकरच सुरू करूया. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया. आजची कथा आहे सैल. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. उषाताईंनी भाकऱ्या करून घेतल्या. वरण भाताचा कुकर लावून घेतला. आदित्याला आवडतो म्हणून मिरचीचा ठेचा सुद्धा केला आणि गोडाचा शिरा सुद्धा केला. एक तिखट पदार्थ असला की लाडूबाईसाठी गोडाचा पदार्थ हवाच हे त्यांना माहीत होतं. दादासाठी ठेचा केलास, माझ्यासाठी काय ग, असं म्हणून केतकी उलट जाब विचारणारच होती. तेवढ्याने गोष्ट थांबली नसतीच. तो तुझा लाडका आहे ना, म्हणून त्याच्या आवडीचे पदार्थ करतेस तू, असाही टोमणा मारायला तिने कमी केला नसता. म्हणून आधीच त्यांनी खाद्यपदार्थांची तजवीज करून ठेवली होती. घड्याळात पाहिलं, अजून दोन्ही मुलं आली नव्हती. खरं तर दोघांची यायची वेळ उलटून गेली होती. केतकीला तर काल सुद्धा उशीर झाला होता. त्यांनी देवाला निरांजन लावून घेतलं, उदबत्ती फिरवली, नेहमीसारखेच हात जोडले, प्रार्थना केली. हे देवा परमेश्वरा, माझ्या दोन्ही मुलांच्या प्रार्थनात यश, पैसा जितका असेल तितकाच त्यांच्या नशिबाने आणि प्रयत्नाने येऊ दे. मला पैशाचा मोह नाही आणि त्यांनाही तो होऊ नये. पण माझ्या दोन्ही पाखरांना सद्बुद्धी मात्र दे, कष्ट करायचं बळ दे. बाजूला लावलेल्या दिवंगत पतीच्या तसबिरीकडे सुद्धा त्यांनी पाहिलं. त्यांनाही नमस्कार केला. कित्येक वर्ष संसाराचा हा गाडा मी एकटीच रेटतेय. तुमचे आशीर्वाद बरोबर असणारच जाणवतं मला. पण कधी कधी ना फार जड वाटतं. मुलांवर संस्कार करता करता, त्यांना शिस्तीत ठेवता ठेवता त्या शिस्तीच्या संस्काराच्या दोऱ्याने मी मलाच बांधून ठेवलंय असं वाटतं. दोघेही मुलं त्यांच्या त्यांच्या आयुष्यात सेट झाली, संसाराला लागली की खऱ्या अर्थाने त्यांना माझ्या प्रेमाचा, संसाराचा करकचून बांधलेला दोरखंड मी कापून टाकणार आहे. आणि कदाचित तेव्हाच त्यांना मोकळं आणि सैल वाटेल. आणि खरं सांगू, त्यांच्याही पेक्षा जास्त मला. विचार करतच त्या बेडरूममध्ये बाल्कनीत आल्या. त्यांनी सहज बाहेर पाहिलं. बिल्डिंगच्या गेटच्या बाहेर फडणवीसांची गाडी थांबली होती. फडणवीस म्हणजे उषाताईंचे घर मालक. या बिल्डिंगमध्ये त्यांचे 4 फ्लॅट होते. मोठं व्यक्तिमत्व. गेले जवळपास 12 वर्ष उषाताई याच फ्लॅटमध्ये राहत होत्या. घर मालक म्हणायचे, वहिनी, खरं तर माझे कोणतेही फ्लॅट मी भाडेकरूला इतकी वर्ष राहायला देतच नाही. पण तुम्ही भाडेकरू विश्वासू आहात, तुमची मुलं होतकरू आहेत म्हणून इतकी वर्ष राहू दिलंय. घर भाड्याच्या पावतीबरोबर उपकाराची पावती सुद्धा ते नेहमी असेच पाडायचे. उपकार घेणाऱ्याला
आपण केलेल्या उपकाराची विसर पडू नये म्हणून उपकार करते कदाचित असं बोलत असावेत. फडणवीसांची लांब मोठी गाडी गेट समोर थांबली. त्यातून फडणवीस आणि त्यांची मुलगी बाहेर पडली आणि मागून आदित्य सुद्धा. ते पाहून उषाताईंना आश्चर्य वाटलं. रागही आला. हा आदित्यच आहे. त्याला हे लोक कुठे भेटले? यांच्याबरोबर हा कसा? उषाताईंना प्रश्न पडला. अगदी गेल्या आठवड्यात सुद्धा फडणवीस आदित्यला बोलवायला चक्क घरी आले होते आणि त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांचं कसलं काम असेल ह्याच्याकडे? घराच्या संबंधित की इतर काही? उषाताईंच्या मनात नको नको ते विचार येऊन गेले. छे, आपणही किती मूर्खासारखा विचार करत बसतो. आपला लेक CA आहे. व्यवहाराच्या संबंधित काहीतरी विचारायचं असेल. त्यानंतर तिघेही एकत्रच वर चढले असणार. उषाताईंनी दरवाजा उघडला. आदित्य आत आला. काय रे, आज उशीर झाला आधी? त्यांनी विचारलं. अगं हो, हाफ इयर एंडिंग चालू नाही का? खूप कामं असतात. आणि काय रे, फडणवीस काय म्हणत होते? खाली भेटले होते ना? उषाताईंनी विचारलं. काही खास नाही, ऑडिटिंगबद्दल विचारत होते. बरं मला जेवण वाढ गं, भूक लागली आहे. केता आली नाही का अजून? त्याने विचारलं. नाही ना रे, तिचीच वाट पाहतेय. काल सुद्धा असाच उशीर झाला होता तिला. फोन कर की मग. पाहिला रे, फोन पण करून पाहिला. आउट ऑफ कव्हरेज दाखवतंय म्हणून जास्त काळजी वाटू लागली आहे, उषाताई म्हणाल्या. आदित्यने मग स्वतःचा फोन काढला. फोन लावला. यावेळेस मात्र तिचा फोन लागला. ए, कुठेस तू? उशीर का झाला तुला? त्याने विचारलं. आले दादा, बिल्डिंगच्या खालीच आहे. हां, ये बरं मग. केतकी धावत पळत वर आली. अरे दादा, ऑफिसमध्ये ना कसलं तरी इन्स्पेक्शन चालू आहे. सगळ्या फाईल्स रिओपन होत आहेत. चेकिंग होतीये म्हणून वेळ झाला. तरी नशीब मोहितने सोडलं म्हणून. एवढं बोलून ती फ्रेश व्हायला आत निघून गेली. उषाताई आणि आदित्य मात्र एकमेकांकडे पाहत राहिले. मोहित म्हणजे तिच्या बॉसचा मुलगा एवढं त्या दोघांना माहीत होतं. पण त्याने सोडावं इतकी ओळख होती हे मात्र माहीत नव्हतं आणि कदाचित पटलेलंही नव्हतं. जेवताना उषाताईंनी विषय काढला. केता, तुला उशीर होत असेल तर दादाला सांगत जा. तो येताना तुला घेऊन येत जाईल. किंवा मला सांग, स्टॉपवर आणायला मी स्वतः येईन. तो मोहित मला बरा मुलगा वाटत नाही हा. त्याच्याबरोबर येत जाऊ नकोस, उषाताई म्हणाल्या. आणि बरा असेल किंवा वाईट, कशाला कुणाकडून लिफ्ट घ्यायची ग? उशीर झाला तर ऑटो करून यायचं. मला सांगत जा ना, मी आणायला येत जाईन, आदित्य म्हणाला. अरे तसं काही नाही रे दादा. त्याने मला एकटीला लिफ्ट दिलेली नाही. माझ्याबरोबर ऑफिसमधली आणखीन एक मुलगी सुद्धा होती. ती मागे उतरली, मी इथे उतरले. त्याला पुढे जायचंय, ती म्हणाली. तरीही नको, उषाताई स्पष्टच म्हणाल्या. तसं तिला आश्चर्य वाटलं. आई, एवढ्या बंधनात कशाला ठेवायला हवं? आमचं आम्हाला कळत नाही का? आणि दादा, तूही माझ्यावर संशय कसला घेतोयस? तिने विचारलं. नाही ग, कुणीही संशय घेत नाही केता. तुझी काळजी वाटली ना म्हणून बोललो, तो म्हणाला. हे बघ केतकी, बंधनात ठेवायला तुम्ही लहान नाहीत, कळतंय मला. पण जोपर्यंत माझ्या मनाची पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत मी तुम्हा दोघांनाही सैल सोडू शकत नाही. आईचं मन कळणार नाही तुम्हाला कदाचित आत्ता. मुलांच्या बाबतीत काही बरं वाईट घडणार असेल ना तर आधीच आईला संकेत मिळत असतात. पुन्हा त्या मोहित बरोबर येऊ नकोस, विषय संपला. केतकीने जरा तोंड वेडं वाकडं केलं. मग त्यांनी आदित्यकडे पाहिलं. आणि आधी तूही त्या फडणवीसांच्या मुलीबरोबर कामाशिवाय फार बोलत बसू नकोस. आदित्यने आईकडे आश्चर्याने पाहिलं. उषाताई मात्र निघून गेल्या. रात्री उषाताईंना झोप आली नाही. केतकीचं वागणं तर त्यांना खटकत होतंच, पण त्याचबरोबर आदित्यचंही वागणं त्यांना बरोबर वाटत नव्हतं. त्या फडणवीसांच्या मुलीबरोबर कशाला बोलत उभं राहायचं? उगीच सोसायटीतील लोक काय म्हणतील? श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी आहे म्हणून हा हिला पटवतोय की काय, असंच लोकांना वाटणार ना. पण ही गोष्ट आदित्यकडे कशी बोलायची? आई आपल्याला सुद्धा सतत धारेवर धरते असंच त्याला वाटेल. शिवाय म्हणावं तेवढं त्याचं वागणं अजून चुकलेलं दिसलं नाही. आणि द्यायची तेवढी समज आज आपण दिलीच आहे. काळजी मात्र दोघांचीही वाटते. रविवारी आदित्य आणि केतकी
दोघांचं उठणं जरा उशिराच झालं. अगदी सकाळी सकाळीच मधुदादाचा फोन आला. मधुदादा म्हणजे उषाताईंचे चुलत भाऊ. अरे दादा, एवढ्या सकाळी सकाळी फोन केलास? ठीक आहे ना सगळं? हो हो, सगळं ठीक आहे उषा. तुम्ही सगळे कसे आहात? आधी गीता काय म्हणतायत माझे? मधुदादांनी प्रेमाने विचारलं. बरे आहेत रे. हे बघ उषा, आज मी खुशाली विचारायला फोन केलेला नाही, कामासाठी केलेला आहे. मधुदादा म्हणाले. कामासाठी? काय काम होतं रे? माझ्याकडे होतं की आदित्यकडे? उषाताईंनी विचारलं. तसं काम नाही ग. तुला पराग माहिती आहे ना? अगं माझ्या बायकोचा, नलिनीचा भाचा. तो काही कामासाठी तुमच्या शहरात येणार आहे. नलिनीने त्याच्याकडे तुझ्यासाठी कोकम, आगळ, बटाट्याचे वेफर्स असे काही काही जिन्नस पाठवलेले आहेत. हे बघ, तो कोणत्या तरी कामासाठी तिथे येणार आहे. फार थांबणार देखील नाही. जेवणाचा वगैरे आग्रह करू नकोस. उगीच तू त्रास करून घेऊ नकोस हा. आणि दगदग तर अजिबात करू नकोस. तो फक्त येईल, भेटेल, जिन्नस देईल आणि निघेल. हो, पदार्थ मिळाले की नलिनीला एकदा फोन बाकी करून घे. बरं, ठेवू मी फोन? असं म्हणत मधुदादांनी फोन ठेवला. दादा वहिनी किती करतात. खरं तर सख्खं नातं आपलं नाही, पण तरीही वहिनी किती माया लावते. अगदी पहिली लावत होती तशीच. त्यांना पूर्वीचे दिवस आठवले. सख्ख्या भावांपेक्षा मधुदादांनीच तिच्यावर जास्त प्रेम केलं. लग्नानंतर सुद्धा सख्खे भाऊ फार फिरकले नाहीत. मधुदादा मात्र आवर्जून येत असे, चौकशी करत असे. आणि मिस्टर गेल्यानंतर तर मधुदादाने किती मोठा आधार दिला होता. चक्क 13 दिवस येऊन तो इथे राहिला होता. माहेरपणासाठी ती सख्ख्या भावांच्या आधी मधुदादाकडेच अलिबागला जायची. वहिनी प्रेमाने माहेरपण करायची. मुलांनाही तिथे मजा यायची. तिच्या भावाचा मुलगा पराग, तोही केव्हा केव्हा त्या घरी यायचा. फार गुणी आणि सालस मुलगा. बोलणं वागणं सगळं शिस्तीचं. शाळेत कॉलेजमध्ये असेपर्यंत अभ्यासात पण हुशार होता. आता काय करतो कुणास ठाऊक. बरं, पण आता त्याचा विचार करत राहायला नको. तो कोणत्याही क्षणी येईल. आधी आपल्या या मुलांना उठवून घातलं पाहिजे. त्यांनी मग आधी आदित्यला उठवलं. अरे उठ आधी. नावाचा फक्त आदित्य आहेस तू. सूर्य डोक्यावर आला तरी अजून लोळतच पडलायस रे. उठ लवकर. झोपू दे गाई. एक दिवस सुट्टीचा मिळतो, त्यातही तू तुझी शिस्त आणि बंधनं लावू नकोस. त्याने पुन्हा पांघरून ओढून घेतलं. अरे आधी उठ, घरी पाहुणे यायचे आहेत. उषाताई असं म्हणताच तो उठून बसला. पाहुणे? कोण पाहुणे? वैतागत त्याने विचारलं. अरे नलिनी मामी आहे ना, तिचा भाचा पराग आठवतो तुला? लहानपणी तुम्ही एकत्र खेळायचात. तो येणार आहे. काय? पराग येणार आहे? अगं तो न आठवायला काय झालं? त्यानेच तर मला पोहायला शिकवलं होतं. त्याला कसा विसरेन मी? आदित्य म्हणाला. पण तो इथे कसा काय? उषाताईंनी मग सगळी हकीकत सांगितली. हे बघ आधी, तू आधी पटकन आंघोळ करून घे, मग मी केताला उठवते. त्यांनी मग केतकीला उठवलं. ती पण वैतागतच उठली. अगं केता, तुला पराग आठवतो का ग? अलिबागला आपल्याबरोबर खेळायला यायचा तो. आदित्य कौतुकाने विचारू लागला. कोण पराग? मी कोणत्याही परागला चिरागला ओळखत नाही, ती म्हणाली. ती नाही रे ओळखणार. ती बरीच लहान होती. आणि अलीकडे आपण गावी गेलो होतो ना, तेव्हा ती कुठे आली होती? बरं जाऊ देत सगळं. ओळख नसली तर आता होईलच ती. तेव्हा आधी तू आंघोळ करून छानपैकी तयारी करून घे. जा, मी उपमा करते, असं म्हणत उषाताई आत गेल्या. मधुदादांनी कितीही नाही म्हटलं तरी पराग जर दुपारच्या वेळेस आला तर त्याला जेवायचा आग्रह करायचा, असं उषाताईंनी आधीच ठरवून टाकलं होतं. तशी त्यांनी पावभाजीची तयारी सुद्धा करून ठेवली होती. तो आला तर खालच्या गाडीवरून पाव पटकन आणता येतील. वरण भाताचा कुकर काय, तो लगेचच लावून होईल. गोडासाठी श्रीखंड आणू, त्यांचं ठरलं होतं. आधी ही लिस्ट घे आणि थोडं सामान आणून दे, उषाताई म्हणाल्या. आणि केता, तू जरा घर आवरून ठेव. सोफ्याचे कवच बदलून टाक. जा लवकर. दोन्ही मुलं पटापट कामाला लागली.
तेवढ्यातच केतकीचा फोन वाजला. हा पूजा, बोल ग. काय म्हणतेस? अगं आता नको, आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत, संध्याकाळी भेटूया. बाहेर कुठे जाण्यापेक्षा तू घरीच ये, घरी बसून गप्पा मारूया. बरं ठेवू, सध्या खूप कामं आहेत, असं म्हणून केतकीने फोन ठेवला. आईला खबर कळवून टाकली. आई, संध्याकाळी पूजा येणार आहे हां, खास काही नाही, गप्पा मारायला येणार आहे. येऊ देत ग, पूजा घरात आली ना की घरात चैतन्य येतं, आनंदाने उषाताई म्हणाल्या. त्यांना माणसांची आवड होती, पण माणसांबरोबर माणुसकी सुद्धा हवी ना. आदित्य श्रीखंड आणायला गेला. त्याला जरा उशीरच झाला. का रे दादा, एवढा वेळ का झाला? केतकीने विचारलं. अगं मग काय, ती मॅड पूजा मिठाईच्या दुकानात भेटली होती. गोड खाण्याचे दुष्परिणाम सगळ्यांना सांगत होती. मग मी तिला विचारलं, एवढी बडबड करतेस तर तू मिठाईच्या दुकानात कशाला आलीस? तर म्हणते कशी, इथे येणाऱ्या प्रत्येकाला साखर खाण्याचे दुष्परिणाम सांगायला आले आहे मी. नशीब त्या दुकानातल्या मालकाचं तिच्याकडे लक्ष गेलं नाही, नाहीतर तिला हात धरून बाहेर काढलं असतं आणि परत आत कधी येऊच दिलं नसतं. त्याचं बोलणं ऐकून उषाताईंना हसू आलं. अरे तिने गंमत केली असेल तुझी. अशा गोष्टीसाठी ती मिठाईच्या दुकानात कशाला रे जाईल? त्या म्हणाल्या. जाऊ शकेल आई, ती जाऊ शकेल, मॅडछाप आहे अगदी ती, असं म्हणत आदित्य फ्रीजमध्ये श्रीखंड ठेवायला निघून गेला. केतकी आणि उषाताई मात्र हसत राहिल्या. थोड्या वेळातच उषाताईंचा मोबाईल वाजला. नंबर कोणता तरी वेगळा होता. हा बहुतेक परागचाच नंबर असेल असं वाटून त्यांनी फोन उचलला. हा नंबर उषा आत्याचाच आहे ना? त्याचा आवाज ऐकूनच त्यांना छान वाटलं. हो, तू पराग का रे? आलास तू? कुठे आहेस? इथे गणपतीच्या देवळापाशी आलोय. पुढे रस्ता विचारला पण दोनदा चुकलो. आता नेमकं कसं येऊ कळत नाहीये. तो म्हणाला. बरं बरं, तिथेच थांब, मी कुणाला तरी पाठवते हां, असं म्हणत त्यांनी आधी आदित्यला हाक मारली. पण तेवढ्यात केतकी म्हणाली, आई, दादा फडणवीसांकडे गेलाय, त्यांचा फोन होता म्हणून. उषाताई वैतागल्या. त्याला आत्ताच तिथे जायची काय गरज होती? केता, तू जा ग, परागला घरी घेऊन ये. गणपती मंदिरापाशी आलाय तो, रस्ता चुकलाय, हा त्याचा नंबर, तुला ओळखायला, फोन करायला, शोधायला बरं पडेल. केतकी चटकन खाली उतरली. गणपती मंदिराकडे गेली. कोणीतरी तरुण तिथे उभा दिसला. फोन करायच्या आधीच तिने विचारून टाकलं. पराग का? हो, मी केतकी. तुम्ही ज्यांना उषा आत्या म्हणता ना, ती माझी आई. तिच्या त्या नागमोडी स्पष्टीकरणाने त्याला हसू आलं. येताना दोघांच्या थोड्या गप्पा झाल्या आणि मग ती त्याला सुखरूप घरी घेऊन आली. तोपर्यंत उषाताईंनी आदित्यला बोलावून घेतलं होतं. अरे, घरात पाहुणे असताना त्या फडणवीसांकडे कशाला जाऊन बसलास तू? अलीकडे फार वेळा झालाय तुझं हे. त्यांच्याकडे काय काम असतं रे तुझं? त्यांनी रागानेच विचारलं. कामाशिवाय जात नाही कुठे मी आई, एवढा रिकामटेकडा नाहीये मी. तो रागावला तशा त्या शांत झाला. बरं बरं, चिडू नकोस, चुकलं माझं, पण आता पराग येईल. पराग आल्या आल्या त्याने उषाताईंना नमस्कार केला. आदित्यला भेटून त्याला आनंद झाला. जुन्या जुन्या आठवणी निघाल्या. पराग एकतर इतक्या वर्षांनी भेटतोयस आणि इथे आमच्या घरी तर पहिल्यांदाच येतोयस, तेव्हा जेवल्याशिवाय मी तुला पाठवणार नाही बाबा, उषाताई म्हणाल्या. तो पुढे काही बोलणार त्या आधीच उषाताईंनी पुन्हा तेच समजावलं. हे बघ, आत्या नाही बित्या नाही, जेवूनच जायचं. अगं आत्या, तू आता मला हाताला धरून जरी बाहेर काढलंस ना तरी जेवल्याशिवाय जाणार नाही मी. हॉटेलचं खाऊन कंटाळलोय. गेले 4 दिवस ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात होतो, तिथून इथे येणं झालं. आता पुन्हा हॉटेलचं खायला बाहेर पाठवू नकोस ग मला. त्याचं ते मोकळं ढाकळं बोलणं ऐकून उषाताईंना आनंद झाला. ऑफिसचं कसलं रे काम होतं? काय काम करतोस तू? त्यांनी विचारलं. अगं मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याच निमित्ताने इथल्या क्लायंट्सना भेटायला आलो होतो. ऐकून उषाताईंना आनंद झाला. खरंच? अरे आमची केता सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियरच आहे. आदित्य CA आहे, माहिती आहे ना? त्या म्हणाल्या. अर्थातच, लहानपणापासून दोघेही हुशारच होते.
हसत खेळत जेवण पार पडलं. उषाताईंनी त्याला राहायचा आग्रह केला, पण उद्या ऑफिसच्या कामासाठी दुसरीकडे जायचं आहे, तेव्हा आता निघतो, पुन्हा राहायला येईन केव्हा तरी, असं म्हणत आदित्यला त्याने पुन्हा एकदा मिठी मारली आणि तिथून निघाला. तो गेल्यापासून उषाताई अतिशय आनंदात होत्या. त्यांना परागचा स्वभाव खूप आवडला होता. आपल्या केतकीसाठी पराग अगदी योग्य मुलगा आहे असं त्यांना आता वाटू लागलं होतं. पण असा विचार कसा करायचा? परागच्या मनात तसं काही दिसत नाही आणि केतकीसुद्धा अलिबागला जाऊन राहायला तयार होणार नाही. नको नको, आपल्या मनातले हे विचार इथेच थांबवलेले बरे. पण काही केल्या पराग मनातून जातच नव्हता. एवढा गुणी संस्कारी मुलगा शोधून सुद्धा मिळणार नाही. पूजा काय, पराग काय, नाहीतर आपले आदित्य केतकी काय, अशी मुलं फार विरळ असतात. आई वडिलांचे कष्ट संस्कार त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसत असतात. त्यांच्या मनात पूजाचाही विचार आला. तिला बिचारीला तर आई सुद्धा नाही. सावत्र आई खूप छळ करते. लहानपणापासून खूप सहन केलंय तिने. तरीही किती हसरी आहे. केतकीच्या बरोबर कधी कधी आपल्या घरी यायची, तेव्हा खूप रडायची. अगदी तेव्हापासूनच उषाताईंनी तिला माया लावली होती. आता काहीतरी नॅचरोपॅथी करते असं म्हणत होती. छान आहे, घर सांभाळते, नोकरी करते. आपल्या केतकीवर सुद्धा किती जीव आहे तिचा. पूजाचा विचार आला आणि ती चक्क समोर येऊन उभी राहिली. काकू, कशा आहात? गळ्यात पडत तिने विचारलं. मी बरी आहे ग राजा, तू कशी आहेस? तिला बाजूला बसवत उषाताईंनी विचारलं. अगदी छान. केता कुठे आहे? अगं ती बेडरूममध्ये झोपली आहे. सकाळी आमच्याकडे पाहुणे आले होते ना, मग आवराआवर करेपर्यंत जरा उशीर झाला. आजची भांडी वगैरे तिनेच घासली आहे. दमून झोपून गेली आहे ग, उठवते तिला. असू देत असू देत, झोपू देत तिला, मी थांबेन थोडा वेळ, ती म्हणाली. मग तिने तिच्या बॅगमधला एक डबा बाहेर काढला. बरं का काकू, तुम्ही ना आधी हा केक टेस्ट करा, ती म्हणाली. केक तू केलास? त्यांनी कौतुकाने विचारलं. हो काकू, अगदी हेल्दी आणि टेस्टी केक आहे. यात अजिबात साखर नाही. साखर नाही की मैदा नाही, गूळ नाही की भरमसाठ तेल तूप नाही. तिचा आवाज ऐकून आदित्य सुद्धा बाहेर आला. केकचं रसभरीत वर्णन तो ऐकत होताच. तिने मग डबा उघडला. केक तर छानच दिसत होता, अगदी चॉकलेटी रंगाचा. मैदा नाही, मग काय रव्याचा केक की काय? आदित्यने विचारलं. हा रव्याचा केक दिसतोय तुला? रव्याचा केक एवढा डार्क चॉकलेटी कसा होईल? तिने जरा रागानेच विचारलं. मला काय माहीत, करपवला असशील तू. तू करत असलेला पदार्थ कोणत्याही रंगाचा होऊ शकतो, निळा, हिरवा, पिवळा, तो थट्टेने म्हणाला. तसा तिला आणखीनच राग आला. उषाताईंना मात्र हसू येत होतं. काकू, याला सांगा ना गप्प राहायला. थांब रे आदित्य. बरं पूजा, तू सांग, कसला केक आहे हा? काकू, हा ना नाचणी आणि खजुराचा केक आहे. तुम्ही टेस्ट करा ना. काय रे, तुला करायचा का टेस्ट? आदित्यकडे पाहून ती म्हणाली. नको नको, पुढचे 15 दिवस तरी मला माझी तब्येत राखून ठेवायला हवी. ऑफिसमध्ये ऑडिटिंग चाललंय. डॉक्टरांचं एवढ्यात दर्शन घ्यायचं नाही मला. पण तो केक त्याला अट्रॅक्ट करत होता. जा मग, नको खाऊस. काकू, तुम्ही पण टेस्ट करणार नाही ना माझा केक? तिने जरा दुःखानेच उषाताईंना विचारलं. तिचा अगदीच हिरमोड झाला. असं कसं? तू केक बनवला आणि मी टेस्ट करणार नाही असं कसं ग होईल? थांब, मी चमचा सुरी प्लेट घेऊन आले. हां. त्यांनी मग प्लेट आणली. थोडासा केक कापला आणि खाल्ला. आई ग, कौतुक करायचं म्हणून करणार नाही हा पूजा. इतका सुंदर केक मी माझ्या आयुष्यात कधीच खाल्ला नव्हता, तोही होममेड. आधी अरे खरंच खाऊन बघ. गोडीला परफेक्ट आहे आणि नाचणीचा तर अजिबात वाटत नाही. छान चॉकलेट चॉकलेट लागतंय त्यात, उषाताई म्हणाल्या. तसं पूजाच्या अंगावर मूठभर मांस चढलं. स्वतःचा फार अभिमान वाटला तिला. बरं आई, तू एवढं म्हणतेस म्हणून थोडासा घेतो मी. काय ग, घेऊ ना? नाहीतर म्हणशील कशाला घेतलास माझा केक? तिची पुन्हा चेष्टा करत त्याने विचारलं. घे घ्यायचा तर, मला काय विचारतोस?
मग डॉक्टरांकडे जायला लागलं तर रडत माझ्याकडे येऊ नकोस. ती असं म्हणेपर्यंत त्याने केकचा एक पीस तोंडात टाकला. तो तोंडातल्या तोंडात विरघळला. म्हणून त्याने दुसरा घेतला. तोही तसाच विरघळला. तिसरा घेतला. त्याला केक भारी आवडला. तोंड ठीकठाक करत तो म्हणाला, हां, बरा झालाय तसा. त्याचं ते असं कौतुक ऐकून तिला भारी राग आला. कौतुक करता येत नाहीच का रे तुला? पक्का सीए आहेस तू? बजेटमध्ये करतात तशी काटछाट कॉम्प्लिमेंट देताना सुद्धा करतोस तू. कंजूस कुठला. ती असं म्हणाली तसा तो हसला. केकचा पुन्हा एक तुकडा तोंडात टाकला. तोपर्यंत केतकी उठली. फ्रेश होऊन बाहेर आली. काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? मग तिचं लक्ष केककडे गेलं. अय्या, हा केक कुणी आणला? असं म्हणत तिने एक पीस उचलला. उषाताईंनी केकची सगळी पार्श्वभूमी सांगितली. तिला आपल्या मैत्रिणीचा अभिमानच वाटला. काय भारी केक केलायस पूजा. तिनेही पूजाचं कौतुक केलं. काकू, मी सांगते ना, तुम्ही पण साखर सोडून द्या. गोड काही खावंसं वाटलं ना तर मला सांगा. मी असेच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ बनवून आणीन तुमच्यासाठी. उगीच फार मिठाया बऱ्या नसतात. असं म्हणताना मात्र तिने आदित्यकडे पाहिलं. तो गालातल्या गालात किंचित हसला. पूजा गेल्यानंतर उषाताईंच्या मनात पूजाचाही विचार येऊन गेला. केतकीसाठी जसा पराग छान आहे ना, तसंच आपल्या आदित्यसाठी पूजा अगदी योग्य जोडीदार आहे. जातपात, पत्रिका काय पाहायच्या, या सगळ्या गोष्टी आपण मानणाऱ्या नाही. सून असो जावई असो, प्रेमळ माणुसकीला धरून ठेवणारे हवेत. त्यांच्यावर चांगले संस्कार हवेत. पूजा आणि पराग अगदी तसेच आहेत. पण आपल्या मनात कितीही इच्छा असली तरी परमेश्वराची इच्छा सर्वश्रेष्ठ असते. काही गोष्टी त्याच्यावरच सोपवून द्यायला हव्यात. उषाताईंनी नलिनी वहिनींना फोन करून थँक्यू म्हटलं. सगळ्या भेटी मिळाल्या असं म्हणाल्या. आणि कितीतरी वर्षांनी परागशी सुद्धा भेट झाली, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला असंही सांगितलं. परागबद्दल त्यांना विचारायचं होतं, पण त्यांनी शब्द तोंडातच जिरवले. अलीकडे त्यांना केतकीपेक्षा आदित्यची जास्त काळजी वाटू लागली होती. सततच तो फडणवीसांबरोबर दिसायचा. त्यांच्याबरोबर त्यांची ती मुलगी अमृता सुद्धा असायची. हसत खिदळत उभे राहायचे. उषाताईंना ते अजिबात आवडत नव्हतं. एक दिवस आदित्य आणि केतकी दोघेही ऑफिसला गेले. 11-11:30 वाजता फडणवीसांना दरवाजाबाहेर उभं पाहून उषाताईंना आश्चर्य वाटलं. फडणवीस साहेब, तुम्ही या ना, काय काम काढलं? काळजीनेच उषाताईंनी विचारलं. सांगतो, आधी चहा तरी करा वहिनी. मोकळेपणाने ते तसं बोलले. उषाताईंना आश्चर्य वाटलं. एरवी हा माणूस फार कुणाशी बोलत नाही आणि बोललाच तर दुसरेपणाने बोलेल. करते हां, असं म्हणत त्यांनी चहाचं आधण ठेवलं आणि बाहेर येऊन बसल्या. भाड्याच्या संबंधित काही आहे का? तसं असेल तर आदित्य आल्यानंतर बोलू आपण, त्या म्हणाल्या. भाड्याच्या संबंधित नाही वहिनी, तुमच्या आदित्यच्या संबंधित आहे. ते ऐकून उषाताईंना जास्तच टेन्शन येऊ लागलं. आदित्य संबंधी काय झालं? त्यांनी काळजीने विचारलं. वहिनी, इतकी वर्ष तुम्ही आमच्या घरात राहता. हे घर तुमच्यासाठी भाड्याचंच आहे. पण आदित्यला हे घर विकत घ्यायचं आहे. हा फ्लॅट कितीला विकणार असं मला विचारत होता. त्या बाबतीत आमच्या 2-3 वेळेस चर्चा झाल्या, पण हा फ्लॅट मला त्याला विकायचा नाही. फडणवीस असं म्हणाले तसं उषाताईंना आश्चर्य वाटलं. बरं, मी चहा आणते, मग बोलू आपण सविस्तर. त्या आत गेल्या, पण मनात असंख्य विचार दाटून आले. आदित्यने तरी आपल्याला न सांगता हा व्यवहार कशाला करायचा? फ्लॅट घ्यायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही. लाखोंनी पैसे लागतील. हा कुठून एवढे पैसे उभा करणार आहे? त्यांनी चहा गाळला. फडणवीसांसमोर ठेवला. काय म्हणत होतात साहेब आपण? उषाताईंनी विचारलं. अहो, हे म्हणत होतो की हा फ्लॅट मला आदित्यला विकायचा नाही. मग उषाताई काही बोलल्या नाही. बरं, सांगते मग त्याला तसं मी, त्या म्हणाल्या. वहिनी, तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थच कळलेला नाही, फडणवीस दात विचकत म्हणाले. मग मात्र त्या आश्चर्याने पाहू लागल्या. अहो, म्हणजे हा फ्लॅट आदित्यला मला विकायचा नाही, पण भेट मात्र द्यायचा आहे.
ते ऐकून उषाताईंचं डोकं आता चक्रावू लागलं. काहीतरीच काय फडणवीस साहेब, अहो 1,000ची गोष्ट नाही ती, आणि आम्ही तरी एवढी लाखाची गोष्ट अशीच कशी घेणार तुमच्याकडून? उषाताई म्हणाल्या. मग काय वहिनी, माझी मुलगीसुद्धा लाखाचीच आहे, ती तुम्हाला देणार. तिच्या पुढे हा फ्लॅट काहीच नाही. पुन्हा एकदा फडणवीस दात विचकत हसून म्हणाले. म्हणजे कळलं नाही मला. अहो किती सोपं आहे. माझ्या मुलीला अमृताला तुमचा आदित्य खूप आवडतो, त्याच्यावर प्रेम आहे तिचं, असं ती म्हणत होती. आणि आदित्यसुद्धा तिला चांगलं ओळखतो, दोघांची चांगली मैत्री आहे. मग म्हटलं पुढे जायला काय हरकत आहे. आणि आता तो माझा एकुलता एक जावई होणार म्हटल्यावर त्याला भाड्याच्या घरात कसं ठेवणार? कदाचित हा विषय तुमच्याकडे बोलायला आदित्यला जड गेलं असतं, म्हणून मीच विषय काढला. तुम्हाला घर मिळेल, सुंदर शिकलेली सून मिळेल, आणि मला सुद्धा शिकलेला जावई मिळेल. माझी मुलगी माझ्या डोळ्यात देखत सुद्धा राहील. यात सगळ्यांचंच भलं नाही का? त्यांनी भुरके मारून चहा घेतला. साहेब, आदित्यच्या मनात काय आहे ते मी कसं सांगणार? उषाताईंना ते स्थळ अजिबात पसंत नव्हतं. अमृता फडणवीसांची एकुलती एक मुलगी होती, अतिशय गर्विष्ठ. कधी समोर दिसली तरी हसणार नाही, बोलणार नाही. ती आपल्या घरची सून होणार या विचारानेच त्यांना दरदरून घाम फुटला होता. यासाठी आदित्य भेटीगाठी करत होता. अगदी मूर्ख मुलगा आहे. मनातल्या मनात त्या म्हणाल्या. आदित्यचं मन मी ओळखतो वहिनी, त्याचा होकारच असणार. आणि सोन्याच्या पावलाने सून येणार. तुम्ही तरी कशाला नकार द्याल, नाही का? मग बोलणी करायला कधी येऊ? तशी बोलणी काही खास करायचीच नाहीत. लग्न आम्ही थाटामाटात लावून देऊ. मुलाकडची मंडळी कसं म्हणतात ना, तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्या, पण आपण इतिहास रचूया. आम्ही मुलीकडचे असून म्हणतो, आम्हाला फक्त तुमचा मुलगा आणि नारळ द्या. पुन्हा उपकारकर्तेपणाने फडणवीस म्हणाले. फडणवीस साहेब, सध्या या विषयावर मी काहीच बोलू शकत नाही. आदित्य घरी आल्यानंतर मी त्याच्याशी बोलून घेईन आणि कळवेन तुम्हाला. चालेल का? उषाताई यावेळी जरा वैतागतच म्हणाल्या. चालेल, त्याचा नकार नाही ठाऊक आहे आम्हाला, आणि तो नसायलाच हवा. त्याला फ्लॅटबद्दल तेवढं सांगा, बाकी उरलेलं मी बोलून घेईनच. असं म्हणत फडणवीस उठले आणि चालू लागले. उषाताई मात्र मटकन खालीच बसल्या. त्या सावरता आहेत ना आहेत तोपर्यंत पुन्हा एकदा दरवाजावरची बेल वाजली. त्यांनी दरवाजा उघडला. पाहतात तर काय, केतकी घरी आली होती. दुपारच्या वेळेस ती अशी घरी आलेली पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं. काहीच न बोलता ती सरळ बेडरूममध्ये निघून गेली. त्यांना तिची काळजी वाटू लागली. तिच्या पाठोपाठ त्यासुद्धा बेडरूममध्ये गेल्या. काय ग केता, काय झालं? बरं वाटत नाहीये का? तुझा चेहरा उतरलेला दिसतोय, त्यांनी विचारलं. आई, मी नोकरी सोडली. ऐकून उषाताईंना पुन्हा एकदा धक्का बसला. का ग, काय झालं? त्यांनी काळजीने विचारलं. अगं तो मोहित आहे ना, एक नंबरचा फालतू आहे. आज कामाच्या निमित्ताने त्याला आणि मला सरांनी एका क्लायंट ऑफिसमध्ये पाठवलं होतं. तिथली मीटिंग झाल्यावर मला म्हणतो कसा, ऑफिसमध्ये परत जायची घाई करायची गरज नाही, वाटल्यास हॉटेलची रूम बुक करतो. ते ऐकून उषाताईंना एकदम धक्काच बसला. बापरे, मग काय केलंस? काय करणार, त्याला 2 सणसणीत ठेवून दिल्या. सरांना फोन लावला. तो काय म्हणाला ते सांगितलं. ते सॉरी म्हणाले. पण आता अशा टॉक्सिक वातावरणात मलाच काम करायचं नाही असं मी म्हटलं. रेझिग्नेशन देऊन सुद्धा आले. ती भराभर बोलत राहिली. नाही नाही, अगदी बरं केलंस तू. तिथे काम करत राहिली असतीस तर त्याने पुन्हा तसंच वागायचा प्रयत्न केला असता. मला अगदी पहिल्या दिवसापासून तो बंडलच मुलगा वाटला होता. काय ते वाढलेले केस, कानात डूल घातलेले, कसे संस्कार असतात यांचे. उषाताईंच्या अंगावर अगदी काटा आला. पण तू काळजी करू नकोस केता, दुसरीकडे नोकरी लागेल. टेन्शन तर अजिबात घेऊ नकोस. तू तुझे प्रयत्न करत राहा, त्या सबुरीने म्हणाल्या. नाही ग, मला टेन्शन नाहीच आहे. माझ्या नोकरीचं सेटिंग झालेलं आहे ऑलरेडी. ती असं म्हणताच उषाताईंना पुन्हा एकदा आश्चर्य वाटलं.
एक नोकरी सोडायच्या आधीच दुसरी नोकरी पकडलीस तू? त्यांनी विचारलं. पकडली अशी नाही ग, पण अलिबागला एक IT हब झालंय. पराग तिथेच काम करतो ना. तिथे खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. बोलता बोलता तुझा बायोडेटा पाठवून दे असं म्हणाला होता. 4 दिवसांपूर्वी माझा बायोडेटा त्याला पाठवला होता. तिथे इंटरव्ह्यूला बोलवलंय मला, ती म्हणाली. म्हणजे आता तू अलिबागला नोकरी करणार की काय? उषाताईंनी आश्चर्याने विचारलं. हो, मग काय झालं? लोक कुठे कुठे जातात. अलिबाग इथून काही लांब नाही. शनिवारी रविवारी येत जाईन मी, ती सहजपणे म्हणाली. उषाताईंच्या जीवाला घोर लागून राहिला. मुलं फार मोठी झाली आपली, पण कधी कधी सुटायच्या आधीच फार गुंता होऊन जातो. संध्याकाळी आदित्य कधी घरी येतोय असंच उषाताईंना झालं होतं. फडणवीसांबद्दल बोलायचं होतं. ते काय काय म्हणाले ते सगळं सांगायचं होतं. केतकीबद्दल सुद्धा सांगायचं होतं. त्यांना आज फार जड जड वाटू लागलं होतं. नशिबाने आदित्य वेळेवर आला. आज आईचा मूड काही ठीक नाही. भांड्यांची आदळ आपट करतेय हे दोन्ही मुलांच्या लक्षात आलं. काय झालंय आई? आदित्याने विचारलं. मलाच उलट काय विचारतोस तू? सगळ्या गोष्टी ठरवायला तू मोठा झालास ना. त्या असं म्हणाल्या तसं आदित्यने आश्चर्याने पाहिलं. आई आपल्याशी असं कधीच बोलत नाही. तिने इतकी वर्ष आपल्याला धाकात ठेवलं, बंधनात ठेवलं, शिस्तीत ठेवलं, पण असं रुक्षपणे कधीच बोलत नाही ती. आदित्यला खूप आश्चर्य वाटलं. काय झालंय ग? स्पष्टपणे सांगशील का तू? त्याने विचारलं. फडणवीस घरी आले होते. अमृताचं आणि तुझं काय चाललंय रे? ती तुझ्या प्रेमात आहे, तू तिच्या प्रेमात आहे, हे आईला सांगायची गरज वाटली नाही तुला? फडणवीस आज तुमच्या लग्नाचा सौदा करून गेले. तुझं आणि अमृताचं लग्न झाल्यानंतर हा फ्लॅट तुझ्या नावावर करून देतील असं म्हणाले. असा सौदा कसा रे केलास तू? म्हणतच उषाताई रडू लागल्या. अगं अगं आई थांब. मी कोणताही सौदा केलेला नाही. यावर्षी तुझ्या वाढदिवसाला हे घर तुला गिफ्ट द्यायचं माझ्या मनात होतं. ते सरप्राईज द्यायचं होतं ग. म्हणून घराबद्दल मी डायरेक्ट त्यांच्याशीच बोललो. तुला सांगितलं नाही. आता माझी पोस्ट वाढली आहे. कंपनीकडून मला लोन मिळणारच. बँकेतून सुद्धा मी लोन घेऊ शकतो. मग आपलं स्वतःचं घर नको का? उद्या केतकीचं लग्न होईल, माझं लग्न होईल. आपण किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं ग? आणि तुझी सुद्धा स्वतःच्या घराची स्वप्न असतीलच ना. म्हणून तसं केलं मी. त्यात तुला फसवून व्यवहार करायचा नव्हता ग मला. फक्त तुला सरप्राईज द्यायचं होतं. तो असं म्हणताच उषाताईंना रडू फुटलं. खूप आनंद झाला. म्हणजे आधी अमृतावर प्रेम नाही तुझं? त्यांनी विचारलं. छे ग, घराच्या व्यवहारासंबंधित फडणवीस तिला कधी कधी घेऊन यायचे. ती काही बाही प्रश्न विचारायची. मी उडवाउडवीची उत्तरं द्यायचो. तिचं मला माहीत नाही, पण माझ्या मनात तरी तिच्याबद्दल तसं काहीही नाही. हे बघ ना, आता सुद्धा मी वर येत होतो की नाही, तेव्हा मी नको नको म्हणत असताना हा चॉकलेट्सचा बॉक्स तिने जबरदस्तीने माझ्या हातात दिला. मी तिला म्हटलं, चॉकलेट्स मला आवडत नाहीत, त्यात शुगर असते, मी साखर खात नाही आणि अलीकडे तर सोडूनच दिली आहे. पण तरीसुद्धा तिने जबरदस्तीने हातावर ठेवलाच. त्याच्या बोलण्याचं उषाताईंना आणखीन आश्चर्य वाटलं. आधी तू साखर सोडलीस आणि चॉकलेट्स आवडत नाहीत तुला? त्यांनी आश्चर्याने विचारलं. हो आई, साखर सोडली मी. नाचणीचा केक खाल्ल्यापासून ना साखर सोडून टाकली. आणि चॉकलेटपेक्षा नाचणीचा केकच मला जास्त आवडतो. हेल्दी आणि टेस्टी असतो ना. बोलताना त्याचा चेहरा थोडा लाल आणि गुलाबी झाला. बाकी कुणाला कळलं असेल नसेल, पण उषाताईंना मात्र त्याच्या मनातलं प्रेम कळलं. असं? मग आयुष्यभर नाचणीचा केक खायचा आहे का तुला? त्यांनी विचारलं तसा तो हसला. केतकी मात्र गोंधळून दोघांकडे पाहत राहिली. तेवढ्यातच मधुदादाचा फोन आला. फोन उषाताईंनीच उचलला. अगदी आनंदाने घेतला. आता सगळं टेन्शन ओसरलं होतं. त्यांनी उत्साहानेच विचारलं, दादा कसा आहेस रे? वहिनी काय म्हणते? अरे कधीतरी तू आणि वहिनी या की इथे. तुमची खूप आठवण येते रे. त्या म्हणाल्या, उषा तुझी इच्छा असेल आणि परवानगी असेल तर लवकरच येणं होईल. मधुदादांचा तो आगळा वेगळा स्वर उषाताईंना नीट समजला नाही.
अरे दादा, माझी इच्छा आणि परवानगी असं का म्हणतोस? आनंदाने स्वागत करीन तुमचं, त्या म्हणाल्या. बरं मग मला सांग, तुला पराग कसा वाटला ग? त्यांच्या प्रश्नाने उषाताई एकदमच गोंधळून गेल्या. चांगला आहे, छान वाटला, त्या म्हणाल्या. तसं नाही, जावई म्हणून करून घ्यायला कसं वाटला? आवडेल तुला? मधुदादाच्या प्रश्नावर त्या अगदी ताडकन उभ्याच राहिल्या. आपण काय ऐकतो यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. काय ग उषा, शांत का झालीस? बोललेलं पटलं नाही का? नसेल तरीही सांग. पण आमच्या मनात इच्छा होती बाकी. पराग चांगला मुलगा आहे. आपल्या केतकीला अगदी आनंदात सुखात ठेवेल. आपली केतकी सुद्धा गुणी सालस आहे. दोघेही समजूतदार आहेत, शिकलेले आहेत, एकाच फील्डमधले आहेत. आणि खरं सांगू का, त्या दोघांची भेट व्हावी म्हणूनच नलिनीने मुद्दामूनच त्याला घरी पाठवलं होतं. आणि मला वाटतं की तिला सुद्धा तो पसंत आहे. त्या दोघांचं फोनवर बोलणं झालंय. कदाचित तुला सांगायला केता घाबरली असेल किंवा लाज वाटली असेल. तेव्हा तिला काही बोलू नकोस हां. फक्त तू तुझी पसंती कळव. ऐकून उषाताईंच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अरे दादा, माझ्या मनातलं बोललास रे. मुलांची पसंती तर नंतर ठरली. पराग मला आधी मनापासूनच आवडला होता. अगदी आनंदाने तयार आहे मी या लग्नाला. केतकीकडे पाहत उषाताई म्हणाल्या तशी ती लाजली आणि आत पळाली. विषय काय चालला आहे हे आदित्यला सुद्धा समजलं. त्यालाही आनंद झाला. परागसारखा मुलगा केतकीला मिळणं ही खरंच खूप भाग्याची गोष्ट होती. मुख्य म्हणजे केतकी अलिबागला जायला तयार झाली हे बरं झालं. फोन ठेवून मग उषाताई आधी देव्हाऱ्याकडे गेल्या. बाजूला ठेवलेल्या मिस्टरांच्या फोटोकडे पाहून त्यांना रडू आलं. अहो, एकटीने एवढा भार इतकी वर्ष पेलवला मी. पण आज कळलं ना, एकटी नव्हते मी. सोबत तुमचे आशीर्वाद आमच्याबरोबर होते. म्हणून बघा सगळं कसं छान जुळून आलंय. मग त्यांनी पूजाला फोन केला. काकू, आज तुम्ही फोन केलात? तिने आश्चर्याने विचारलं. अगं हो, मुद्दामूनच केला. आदित्यला ना तो नाचणीचा केक हवाय असं म्हणत होता. खरंच काकू, असं म्हणाला तो? आवडला त्याला केक? तिने विचारलं. हो, केक पण आवडला, केकवाली पण आवडलेली आहे. आता रोज रोज काहीतरी गोड गोड पण हेल्दी आणि टेस्टी करून घालणारी कुणीतरी हवी असं म्हणत होता. काय सांगू मग? त्या असं म्हणाल्या तशी पूजा लाजली. काकू, पुढे पूजाला काही बोलता येईना. उषाताई हसल्या. या रविवारी पेढे घेऊन आम्ही घरी येतोय. बाबांना सांग तसं. आणि बाई ग, बिन साखरेचे पेढे कुठे मिळतात हे मला तरी माहीत नाही. त्यामुळे यावेळेस साखरेचेच पेढे घेऊन येणार आम्ही. त्या असं म्हणताच पूजाला हसू आलं. उषाताईंना आता पुढचं काम करायचं होतं. त्यांनी मग फडणवीसांना फोन केला. नमस्कार फडणवीस साहेब, थोडं बोलायचं होतं. त्या दिवशी आपला विषय झाला त्या संबंधित आहे. माफ करा, आपल्याला थोडा त्रासच देते. आपल्या प्रस्तावाबद्दल आदित्यशी बोलले मी. पण विवाहाच्या बाबतीत आपले योग जुळणारे नाहीत. त्याने ऑलरेडी त्याचं दुसरीकडे जमवलंय. आणि घराचं म्हणालात तर लवकरच हे घर आम्ही सोडतोय. आदित्यच्या ऑफिसमधून राहायला त्याला फ्लॅट मिळालाय. पुढे मागे तुमचे आशीर्वाद सदिच्छा असतील तर स्वतःचं घर सुद्धा होईल. खरंच माफ करा. नम्रपणे त्यांनी फोन ठेवून दिला. सगळी गुंतागुंत सुटली होती. सगळ्या गाठी सैल झाल्या होत्या. आज कितीतरी वर्षांनी उषाताईंना अगदी हलकं हलकं वाटत होतं. आपण मुलांना धाकात ठेवलं, बंधनात ठेवलं, याचा त्यांच्यापेक्षा त्रास आपल्यालाच झाला. डोळ्यात तेल घालून त्यांच्याकडे, त्यांच्या शिक्षणाकडे, त्यांच्यावर चांगले संस्कार होत आहेत की नाही यावर सतत लक्ष देऊन राहिलो. प्रसंगी त्यांच्याशी कठोर वागलो. ती शिक्षा खरं तर त्यांना नव्हती, आपल्यालाच होती. डोळ्यात तेल घालून लक्ष देताना डोळे उघडे ठेवूनच मुलांकडे लक्ष द्यायचं होतं. डोळे बंद करायची, झोपायची सोयच नव्हती. कोणत्याही क्षणी बेसावध होऊन डुलकी लागली असती तर पापणी लवायच्या आधीच होत्याचं नव्हतं झालं असतं. मुलांवर काय परिणाम होतील या उद्देशाने स्वतःच्या प्रत्येक बोलण्याकडे, वागण्याकडे करडी नजर ठेवायला लागायची. स्वतःला सुद्धा शिस्तीच्या, संस्काराच्या चौकटीत अगदी घट्ट बांधून ठेवलं होतं.
मुलांना संस्कार द्यायच्या आधी मी स्वतः संस्कारमय झाले होते. एकटीने संसार सांभाळायचा होता. नवऱ्याच्या पश्चात मुलांना घडवायचं होतं. करिअर घडवून त्यांची लग्न लावून त्यांना सुखी झालेलं पाहायचं होतं. आता सगळं उषाताईंच्या मनासारखं घडलं होतं. एवढी वर्ष करत असलेली प्रार्थना आज फळाला आली होती. परमेश्वराने खरोखरच त्या दोघांना सद्बुद्धी दिली होती आणि त्यांचं प्राक्तन छान घडवलं होतं. तेव्हा आता त्यांच्यावर बंधन घालायची गरज नव्हती. केतकी आणि परागच्या लग्नाची बोलणी झाली. आदित्य आणि पूजाचं लग्न ठरलं. केतकी पराग आज हॉटेलमध्ये गेले होते. पूजा आदित्य पिक्चरला. चौघांनी सोबत येण्यासाठी आपल्याला खूप आग्रह केला. पण आता मात्र उषाताईंना त्यांना बंधनात ठेवायचं नव्हतं. त्यांना मोकळा श्वास घेऊ द्यायचा होता. मुक्तपणे त्यांच्या मनासारखं उडू द्यायचं होतं, जगू द्यायचं होतं. प्रेमाच्या, शिस्तीच्या, संस्काराच्या कोणत्याच बंधनात आता त्यांना अडकवायची गरज नव्हती. आता त्यांना मोकळं सोडायची वेळ आली होती. त्यांचं वेगळं आयुष्य जगण्यासाठी. आपला हात आता त्यांच्या हातातून अलगद सोडवून घ्यायचा होता. आपल्या बंधनाच्या, मायेच्या, प्रेमाच्या गाठी आता अगदी सैल करायची वेळ आली होती. म्हणूनच त्यांनी मुलांना आज त्यांचं आयुष्य जगण्यासाठी अगदी मोकळं सोडलं होतं. पण खरं सांगायचं तर इतक्या वर्षांनी उषाताईंनाच आज कुठेतरी स्वतःच बंधनातून सुटल्यासारखं वाटत होतं. अगदी सैल वाटत होतं.